ध्यानी ध्याता पंढरीराया, ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटे काया, तेथे बोला कैची उरे, माझे मी पण झाला हरी, चित्त चैतन्य पडता मिठे, दिसे हरिरूप अवघी सृष्टी, तेथे बोला कैची उरी, माझे मी पण झाला हरी, तुका म्हणे सांगू काय, एका एकी वृत्ती हरिमय, तेथे बोला कैची उरी, माझे मी पण झाला हरी. विठाला विठाला महायोग पिठे तटे विमरद्यम वर पुंडरीकाय जातो मुनेंद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकार प्रथमन माना, तुझे गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासो अवधारी जोजे, नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांडराय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपात, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपात, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण केटी, सेवे लागी सेवक झालो, 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 तुमच्या लागलो निरंजना, तुमच्या लागलो निरंजना, तुमच्या लागलो निरंजना. अरे स्वामी तुझ्या देवा, यावरी नकारा वेऊ, तुमच्या लागलो तुमच्या लागलो निरंजना, तुमच्या लागलो निरंजना. अरे स्वामी तुझ्या देवा, यावरी नकारा वेऊ. ध्यानी ध्याता पंढरीराया, मनासहित पालटे काया. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान विष्णू जगद्गुरु जगद्वंदनीय संत सम्राट संत शिरोमणी श्रीमंत श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा देहूकर परंपरेनुसार कीर्तनकार मंडळी म्हणून थोडस स्पष्टीकरण देतो. देहूकर परंपरेनुसार अभंग पहिल्या दिवसाच्या नामपर कीर्तनाकरता घेतला जातो.
म्हणून देहूकर परंपरेनुसार आजचा अभंग आज सेवेला घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भक्ती कोणत्या स्वरूपाने करावी त्या स्वरूपाचं वर्णन करतात. ध्यानी ध्याता पुंडर आहे. कोणत्या स्वरूपाने करावी, कोणाची करावी, पांडुरंगाची करावी. काय बदल होईल? ध्यानी ध्याता पंढरराया मनासहित पालते काय. एवढा बदल होत असेल तरी तुम्ही पुढे कीर्तन करावं. एवढा बदल होत असेल तर टाळवा व्हावा. एवढा बदल होत असेल तर माळ घालावी. एवढा बदल होत असेल तर बुक्का लावावा. नाही ते जगाला बुक्का लावणं रोजच चाललंय आपण. तुकोबराय म्हणतात मनासहित पालते काय. कशाने? फक्त अंतःकरण पूर्वक केलेल्या भक्तीने. तुम्हाला वाटेल खूप मोठं कार्य. तुकोबरायांच्या लेखी सामान्य क्रिया. किती सामान्य, किती सामान्य. एखाद्या गोष्टीचं आश्चर्य वाटावं एवढं सामान्य. तेथे बोला कैची बर का. कैची, कैसी नाही, कैची उरी. सकारात्मक तुकोबराय बोलतात कैची उरी. कारण मी विश्वाच्या पटलावर जगाला देव करण्याच्या भानगडीत पडत नाही. तुकोबरायांचं मत मी देव झालो, मी देव झालो. तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला हरी. आमचं कीर्तन आहे मंडपातले सुधारावं म्हणून. आमचं कीर्तन आहे दहाव्याचे सुधारावं म्हणून. आमचं प्रवचन त्या करता. तुकोबराय म्हणतात माझं जे चाललंय ते तुमच्या करता नाही. तुमची इच्छा असेल तर, तुमची इच्छा असेल तर. जबरदस्ती अजिबात नाही. बदल होईल, निश्चित होईल. तुम्ही स्वीकारणार असाल तर. कसा झाला? तो कोण म्हणजे जगाचं सोडून दे. चित्त चैतन्य पडता मिठी. चित्ताची चैतन्यासोबत ज्या क्षणाला मिठी पडेल त्या क्षणाला काय बदल होईल? हरिरूप दिसे अवघी सृष्टी. अवघी सृष्टी भगवंत भासू लागेल, भगवंत दिसेल. तुकोबराय म्हणजे पण हे कशाने होईल? हे बदलल्याने होणार नाही. काही नाही. जगाच्या माळा बघितल्या ना आपल्या गळ्यात घातल्या, जगाच्या पाहिजे. काही नाही. जगाचा गंध पाहिला आपण बदल केला. काही नाही. शर्ट दुसऱ्याचा पाहिला लेलनचा आहे बघ, लेलनवर तारखा मिळतात म्हणजे. काही मंडळींची धारणा आहे अशी, काही मंडळींची धारणा आहे बा त्याच्या मागे चाललो, त्याच्या सोबत राहिलो तर आपल्यातही बदल होतो. तो कोण म्हणते त्यात बदल होत नाही. सोबत राहून काही उपयोग नाही. शेजारी उभा राहिला आणि म्हणून काय महाराज झाला असं होत नाही. ढवळे शेजारी बांधला पुढचं तुम्हाला पाठवू. यात बदल होत नाही. तुकोबरायांनी बदल होतो पण केव्हा? अंतरंगातून बदल लागतो. तुका म्हणे सांगो काय एका एकी वृत्ती हरिमय. देव हरिमय होऊन उपयोग नाही. नाही तर लोक पंढरपूरला सगळीच जातात. 10 लाख 15 लाख. यंदा जागतिक विक्रम झाला 27 लाख जागतिक विक्रम. अख्खा बोजा शासनावर रात्री झोपण्यापासून सकाळी चालण्यापर्यंत. नाही लक्ष तुमचं? अरे सगळा बोजा शासनावर 27 लाख. तुकोबराय म्हणले ए सकाळी भरमसाठ मोठा काकडा झाला. दिवसभर उत्तम भजन झालं. 2 पंक्ती अशा मजबूत झाल्या. हे संध्याकाळी हरिपाठ झाला. काकडा संध्याकाळचा हरिपाठ झाला. संध्याकाळचं प्रवचन झालं आणि संध्याकाळी महाराज मंडळी स्पेशल तंबूत झोपाय गेली. झोपाय लोक 14 आणि जागा 13. झोपाय लोक 14 आणि जागा 13. अख्ख्या दिंडीने भांडणं ऐकले बघ. कुणाची? आकडा म्हणणाराची. तुकोबराय वारी लिहून उपयोग काय? आपल्याला झोपायचे किती वेळ? सांगा की सगळे वारीवाली मंडळी. वारीवाली म्हणजे पंढरीच्या. हा झोपायचे 3 तास. ज्याला 3 तास झोपायचे तो भांडण करेल कशाला? पण हे कळालंच नाही. 40 वर्ष वारी होऊन सुद्धा काय उपयोग झाला? तुकोबरायांनी वृत्तीनुसार बदल झाला पाहिजे. जर वृत्तीनुसार बदल झाला तर काय होईल? काय होईल? तुकोबरायांनी तेथे बोला कैची उरी माझे मी पण झाला विठ्ठल. या अनुषंगाने कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ खांडी यांच्या तन मन धनरूपी सेवा सहकार्यातून गेली 5 वर्ष
अविरतपणे सुरू असताना हा नामयज्ञ 16 बरोबर ना? त्याच्या मला वर्ष दिसलं नाही, एक मिळालेल्या माहितीनुसार 5 वर्ष. त्या 5 वर्षातील 5व्या वर्षातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पाय बरी त्या तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे मजपर्यंत ही सेवा प्राप्त झाली. समस्त ग्रामस्थांची इच्छा होती की माझी सेवा घडावी. गेल्या वर्षी निळशीला प्रवचन करताना हाच कालखंड होता. त्या कालखंडामध्ये हा सजलेला मंडप मी पाहिलेला होता. कदाचित ग्रामस्थांची इच्छा अगोदर माझी इच्छा असेल की या मंडपात माझे कीर्तन व्हावं. मी सकाळी दशकविधीचं प्रवचन केलं. मला तनपुरे दादा आमचे संतोष भाऊ त्यांनी बोलवलं, ते प्रवचन केलं. येता जाता हा मंडप पाहिला, मला सुंदर मंडप वाटला, सुंदर ग्रामस्थांचं नियोजन वाटलं. बसण्यासाठी रेड कार्पेट, हे सुंदर असा मंडप झालरचा लावलेला, सुंदर अशी खूप मोठी जागा, आणि त्या खूप मोठ्या जागेत मंडप भरत असेल ही माझी इच्छा. आणि त्या इच्छेला अनुसरून मला कदाचित त्यावेळेस इच्छा झाली असेल की या गावात माझं कीर्तन व्हावं. इच्छा करणं गैर नाही. आळकरी मंडळी, वाचक मंडळी, ऐकणारी मंडळी सगळ्यांना सांगतो इच्छा व्यक्त करत जा. का माहितीये, ज्याची स्वप्न मोठी त्याचे विचारही मोठे, आणि ज्याचे विचार मोठे, ज्याची स्वप्न मोठी, त्याची इच्छा पूर्ती करण्याकरता भगवंताची सेवा सुद्धा खूप मोठी. झालं स्वप्न पाहताना माझे तरुण सहकारी बरेच या ठिकाणी बसलेले. मला तुम्हाला ज्येष्ठ मंडळींना एक विनंती करायची आहे. तुम्ही सगळी मंडळी कीर्तनाला उपस्थित आहात, मला यात अजिबात नवल नाही. का माहितीये, तुमचं समग्र आयुष्य तुम्ही भक्ती क्षेत्रामध्ये समर्पित केलेलं आहे. विशेषतः या परिसरातली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या कीर्तनाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. ज्यांच्या नेतृत्वामध्ये माऊलींचं ज्ञानेश्वरीचं पारायण चाललंय, ठाकर महाराज आहेत. ज्यांनी या मावळ तालुक्याच्या वारकरी संप्रदायाचे नेतृत्व केलं, आदरणीय धर्मे महाराज आहेत. त्या ठिकाणी दोनही उत्तुंग असे दोन्ही प्रवचनकार आहेत. विशेषतः आमचे नाथा महाराज हे व्यासपीठ नेतृत्व करतायत. विकास महाराज आहेत कानमोड, हेही नेतृत्व करतायत. आणि खऱ्या अर्थानं या परिसराला भक्ती क्षेत्रामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम, अविरतपणे सेवा घडावी म्हणून ही सेवा ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी करतायत. बजरंग महाराज एवढा मोठा प्रवास करून, एवढं मोठं दिव्य पार करून आम्ही आलो. तुमची गाडी कशी आली आम्हाला प्रश्न पडला. आमची गाडी तिथं धावली, तुम्ही इकडून आले का? धन्यवाद. यासाठी म्हटलं 5व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करताना आम्हाला जी अपेक्षा असते या कीर्तन मंडपामध्ये, ज्या तरुणांची संख्या खरंच आम्हाला अपेक्षित आहे, ती तरुणांची संख्या इथं बहुसंख्य पद्धतीने आहे. आणि सगळ्यात ज्येष्ठ मंडळींना विनंती आहे, इथं तरुण मुलं आहेत, मुली आहेत, यांच्याकरता एकदा आनंदाने, प्रेमाने आणि खरं मनापासून एक टाळी वाजवा. का माहितीये, ज्याची कीर्तन मंडपाला सध्या आवश्यकता आहे, ज्याची कीर्तन मंडपाला आवश्यकता आहे, ही सगळी तरुण मंडळी माझी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांप्रती एक कृतज्ञता भाव व्यक्त करतो. तुम्ही मंडपात आलात, सप्ताह 5व्या वर्षाचा आहे, एक वाक्य बोलून जाईल. तुम्ही मंडपात येऊन जर बसलात, बाहेर कीर्तन ऐकण्यापेक्षा तुम्ही मंडपात येऊन बसला, तर या सप्त्याला 50 वर्षाचा इतिहास आजपासून लिहिला जाईल. आजपासून. कारण काय माहितीये, ज्येष्ठांनी ज्यावेळेस कनिष्ठांच्या खांद्यावर जबाबदारी द्यावी, तेव्हा कनिष्ठ जबाबदारी स्वीकारतात आणि ते वरिष्ठ होतात. हा निळोबाऱ्यांचा इतिहास. मार्ग दावून गेले आधी दयानिधी सती, हो तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. हो, निळोबाऱ्यांचं प्रमाण मी याकरता म्हटलं. आमच्या तरुणाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मला विशेषतः कौतुक या परिसरात यासाठी करायचंय. खांडी ग्रामस्थ या गावातले सगळे तरुण मंडळी, आता माक्षुत दशमी सोहळा संपन्न होतोय. आपण बोरवली असेल, कुसूर असेल, खांडी असेल, विशेषतः खांडी गावचे बहुसंख्य तरुण आज 200 कोटी रुपयाचं सुवर्ण मंदिर अवघ्या हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये पहिलं निर्माण होत आहे. पहिलं. तुम्ही पंजाबला गेलात, अमृतसरला सुवर्ण मंदिर पाहत, सोनं लावल्यानंतर त्याला सुवर्ण मंदिर म्हणतात. सोनं लावल्यानंतर त्याला सुवर्ण मंदिर म्हणतील, यात नवल काय? काहीच नवल नाही. पण सोन्याचा असणारा पर्वत आहे, पण त्याला आज पाहिलं तर माती आहे. माती ही सोनेरी आहे, तो सोन्याचा पर्वत आहे.
आणि तो सोन्याच्या पर्वतावर 200 कोटी रुपयाचं सोन्याचं मंदिर उभं राहतंय, सुवर्ण मंदिर उभं राहतंय. यामध्ये सर्वात विशेष गोष्ट या स्वरूपाची आहे. हा संकल्प ज्या वृत्तीतून निर्माण झाला, ज्या अंतःकरणातून निर्माण झाला, तो अंतःकरणातला संकल्प पूर्ण उभा राहिला, तो पारायण सोहळा. अत्यंत लहान वयामध्ये पाहिले वैकुंठ स्वानंद निवासी भानदास महाराज आटळकर बाबा हे तिथं पारायणाचं सुरुवात केली. पारायणाची सुरुवात करताना संख्या अत्यंत मर्यादित होती. मर्यादित संख्येला वैभव जर कशाने प्राप्त झाला असेल, वैभव कशाने प्राप्त झाला असेल तर त्या भंडारा डोंगरावर घडणारा अन्नदान, हो ते वैभव आहे. आज अन्नदान आहे म्हणून नाही, पण अन्नदानाची सेवा सुद्धा आहे म्हणून तिथं बहुसंख्य दरवर्षी लाखो भाविक त्या ठिकाणी येतात. लाखो भाविकांच्या अंतःकरणातली तृष्णा भागवण्याचं काम आज खांडी ग्रामस्थांचे आमचे सगळे तरुण मंडळी, कुसुरगावची तरुण मंडळी, मोरवली तरुण मंडळी, अनेक या परिसरातले तरुण मंडळी, विशेषतः खांडी गावचे तरुण मंडळी, हे सगळे सेवा सहकार्याने तुम्ही त्या ठिकाणी काम करत आहात, सेवा करत आहात. जगद्गुरु तुकोबारांचा खूप मोठा आशीर्वाद खऱ्या अर्थाने या तरुणांच्या पाठीशी निश्चित स्वरूपाने होता आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा तुमच्या पाठीशी जगद्गुरु तुकोबारांचा खूप मोठा आशीर्वाद निश्चित स्वरूपाने राहील. कारण तुकोबारांचा आशीर्वाद तया जाती आवडीची ती देवाची, कारण कल्याण ते असो क्षेम वाढवी प्रेम आगळे विठ्ठल. आजची सेवा संपूर्ण होत असताना प्रतिदिनी असणारं सर्वांचं सौजन्य आहे, तसे आजच्या कीर्तनरूपी सेवेचं सौजन्य असणारे आमचे सहकारी, एक आदर्श उद्योजक, त्या परिसरातले तरुण व्यक्तिमत्व आदरणीय आमचे बंधू तानाजी भाऊ विठ्ठलराव पिंगळे असतील, यांच्या माध्यमातून सेवा सौजन्य गावातील सर्व तरुण सहकारी यांच्या दातृत्वातून, खऱ्या नेतृत्वाने आणि कर्तृत्वातून हा सोहळा संपन्न होतोय. दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाच्या पटलावर आपली स्वतःची सेवा घडावी म्हणून तानाजी भाऊ सारखी रोज नित्य असणारे सेवा सौजन्य असल्यामुळे या गावचे अनेक तरुण मंडळी असतील, त्या सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ. विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि अभंग अत्यंत सूक्ष्म पद्धतीने ऐकायचा. विशेषतः माझ्या तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे, मला जो काही कालखंड आता शिल्लक राहिला, या कालखंडात संपूर्ण कीर्तन लक्षात नाही राहिलं हरकत नाही, फक्त काही शब्द मात्र आवर्जून लक्षात ठेवा. याचा पहिला शब्द आहे ध्यानी, ध्याता, पंढरीला. हे 3 शब्द खूप महत्वाचे तुमच्या आमच्या जीवनातले. आज सृष्टीच्या पटलावर बोलतो. महाराष्ट्र, पुणे जिल्हा, भारत देश एवढ्या सीमित विषयावर हात घालत नाही. आज विश्वाच्या पटलावर पाहिलं तर कोणीही उठतंय बा आणि ते म्हणते मला देव म्हण. कुणी उठतंय म्हणते मला देव म्हणा, माझी भक्ती करा, माझ्या भक्तीतून तुमच्या प्रपंचाचं कल्याण होईल. पण संतांचे विचार जर आम्ही पाहिले तर संत माझी भक्ती करा एवढ्या मर्यादित विचारामध्ये राहत नाही. आता विश्वात्मके देव, हो विश्वाचा विचार माऊलींनी व्यक्त केला आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येतो. विश्वाचा विचार संत मंडळींच्या हृदयातून प्रगट होतो. तोच विचार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या हृदयातून प्रगट झाला. मग तुकोबारा म्हणतात ध्यानी याचा पंढरीत आहे. बस एवढं लक्षात ठेवायचं. आपल्याला भक्ती करायची, हा करायची, याचं कधीतरी उत्तर शोधलं पाहिजे. आणि मला वाटतंय सध्या वारकरी संप्रदायाच्या पटलावर असणाऱ्या महाराज मंडळींनी थोडस स्पष्ट बोलतो, देहूतून आलोय, देहूतून म्हणजे तुकोबारायांच्या भूमीतून, आणि तुकोबारा म्हणजे जरा कळवट संत. कळवट म्हणजे कसं माहितीये? कळवट माहितीये तुम्हाला? नसेल माहिती सांगू. हे 10वीला पोरग आहे, 10वीला तरुण पोरग आहे, हे शाळेतून आलं, 60% मार्क पाडणार पोरग. 60% कमी आहे गाव, कमी नाही, क्लास नाही, काही नाही. शाळेतून घरी आलं, दप्तर टाकलं, पाठीवरचं दप्तर उतरून दिलं, घरात गेलं, 2 भाकरी चुरून खाल्ल्या. चोरून नाही, चुरून. आता चोरून आणि चोरून मधला फरक आहे. आता चोरून जाऊ द्या, खूप विषांतर होत. चोरून खाल्ल्या आणि चोरून 2 भाकरी खाल्ल्यानंतर पोराने म्हशी सोडल्या, घरातल्या म्हशी सोडल्या. पोरग 6 वाजेपर्यंत म्हशीला बळायला गेलं.
म्हशीवळून पोरग घरी आलं आणि घरात शिरल्याबरोबर बापाने आवाज दिला, ए नालायका, तुला अक्कल नाही का रे? दिवस मावळायच्या अगोदर म्हशी घेऊन यायच्या, धारा काढायच्या, लवकर टेम्पो येईल आणि मग केंड घेऊन पार आपल्याला नाही गावला जायचं. बाप पोराला काय म्हणला, ऐकताय ना? हे नालायका, किती कडवट संत मला तुम्हाला सांगेल. बाप कोण आहे माहितीये? तुकोबारांना विचार. तुकोबार म्हणता, बाप करी जोडी लेकराची ओढ, आपुली कुरवंडी वाढून. हे परिवाराकरता झटणारा फक्त बाप असतो, परिवाराकरता कष्ट उपसणारा बाप असतो, परिवाराकरता शरीर झोकून देणारा बाप असतो आणि परिवाराच्या उत्कर्षाकरता आयुष्य असणारा बाप असतो. तुकोबारांचा तोच बाप ज्यावेळेस एखादा मुलगा चांगलं काम करतो, चांगलं, ज्याने पाठ उठला 4 वाजता उठल्यानंतर अख्खा मातीचा हौद खोदून काढला. पोचले तुम्ही तालमीत? हा, पोचा. आणि मग अख्खा मातीचा हौद खोदून काढला. तेच पोरग घामगुम झालं, घरी आलं, आंघोळ करलं आणि आंघोळ करून पोरग बाहेर पडल्यावर बाप म्हणलं, नालायका, तुला अक्कल नाही का रे? हा, एवढं उशिरा पुढे तालमीतून येतात का? सांगा बरं, त्या पोराला काय वाटेल? काय वाटेल त्या पोराला? जो मुलगा रोज काम करतो तरी सुद्धा त्याला बाप जर अवहेलनापूर्वक बोलत असेल तर त्या मुलाला काय वाटेल? थोडा विचार करून पहा. या वृत्तीचा विचार मांडताना मला यासाठी मांडायचंय, आजचा जीवनाचा कालखंड आपण पाहिला, 2025 चा कालखंड पाहिला तर खूप मोठी शोकांतिका आहे. भजन कुणाचं करा, कुणी करावं आणि का करावं? 3 प्रश्न सध्या वारकरी संप्रदायाच्या पटलावर आमच्या दारामध्ये येऊन उभे राहिलेले. आमचं लक्ष अजूनही गुरुवारवर नाही, आमचं आजही लक्ष 16 सोमवारवर नाही, आमचं आजही लक्ष बाकी कशावर नाही. तरी सुद्धा आमचं बरं आहे, वारीला अजून तरी काकडाच म्हणतात लोक. अजून तरी त्र्यंबकच्या वारीला लोक भजन माऊली तुकोबारांचं करतात, अजून बरे. अजून तरी आपली पाकिट दामानी. आपल्याला जर काय खाल्ल्याने पाकिट दिलं आणि ते जर का म्हणलं काकडा उद्यापासून जनभाऊ बंद करा आणि काकडा म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही मी सांगतो तेवढं भजन करा, अशा काही अवलादी आपल्याकडे पण तयार झाल्या. इथं बसून गाणी म्हणायला लागली, पण बैलगाडी बसायला लागलाय, कोण कशा बसायला लागलाय, काही गंमत नाही. मी का सांगतो माहितीये? तुकोबारांचं प्रमाणे तुकोबारांचं भजन करा, पण कुणाचं करा? फक्त देवाचं करा. देवाचं म्हणजे कोणत्या देवाचं? माऊलीने विचार. माऊली म्हणतात, यशस्वी औदार्य, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर हे 6 गुण वस्तीत तया नाम भगवंत. त्याला देव म्हणा. किंवा 14 अध्यात चला, 14 अध्यात प्रवेश करताना माऊली म्हणतात, जय जय आचार्य समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. त्याच्या संगतीला गेल्यानंतर सुख मिळेल. आपण प्रपंचात का होतो? प्रपंचात काय आपण का काम करतो? सुख मिळण्याकरता. तुम्हाला टेन्शन आहे काय? नाही ना, नाही ना. तुम्ही एवढं गांभीर्याने विचार करू नका, हसत कळत बघ, नाही टेन्शन घेऊ नका. पहिला दिवस आहे, मी अंदाज घेतोय तुमचा, मला काय अजून तुमचा अंदाज येईना. काय टेन्शन मध्ये असत तर सांगावं. तो टेलर निघणार आहे, टेन्शन आम्हाला पाहिजे. तो आडवा झालेला टेलर झाले, सरळ झाले शिवाय आम्हाला घरी जाता येणार नाही. टेन्शन तुम्ही घेऊ नका. असं झालं का? झालं का? वा, चांगली बातमी दिली. आता मला प्रश्न असा आहे की आपण भगवंताचा विचार मांडताना तुकोबारांसारखा प्रपंच आपल्याला करता आला का? काहीतरी विचार करता. आपण फक्त एवढाच विचार करतो बा आपल्याला त्याच्यासारखी चाल मानता येईल का, किंवा माझ्यासारखं त्याला मानता येतं. 2 भाग. एक, मला त्यांच्यासारखे म्हणता येते का? पहिला भाग. आणि दुसरा भाग त्यांना माझ्यासारखे म्हणता येते का? मला त्यांच्यासारखे म्हणता येते का? यात शालीनता आहे, यात नम्रता आहे. पण ते माझ्यासारखं म्हणतात का? अहंकार. काय म्हणतो माहितीये? तुकोबारांचा विचार मांडताना आपण करत असणारा प्रपंच काय तुम्हाला अडचण? चोपदारांनी काय काम करायचं असतं माहितीये का? आलं मुद्दे म्हणून सांगून जातो. चोपदार म्हणजे माझा परिवार. मग आलो मुद्दे म्हणून बोलून जातो. नामदेवरायांचं इथं चिंतन करणारी मंडळी,
नामदेवरांच्या कीर्तनात चोपदार नाही. ऐका बरं का, नामदेवरांच्या कीर्तनात चोपदार नाही. तुम्हाला प्रमाण सापडलं तर उद्या माझं कीर्तन आहे पागुलेलं, मी बोलून जाईल तिथं, मला फोन करून सांग. तुकोबारांच्या कीर्तनात पहिले चोपदार आहे आणि त्यांचं नाव सांगू तुम्हाला. त्यांचं नाव आहे काळोखी पाटील. पुरावा पाहिजे तुम्हाला. यावर्षी एक पिक्चर आलाय पहा, अभंग गाथा, अभंग तुकोबार पिक्चर आला. त्यात तुम्ही पाहिलं तर त्यात काळोखे पाटील आहेत. हे काळोखे पाटील कोण आहेत फक्त थोडं 1 मिनिटात बोलून जातो. तुकोबारांच्या काळामध्ये बहुजन परिवारातले तुकोबार आहे. आपल्या 12 बलुतेदार परिवारातले कुणबी समाजाचे तुकोबार आहे. आणि मग अधिकार नाही नामस्मरण करण्याचा. तुम्ही भाग्यवान आहेत बुवा, तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळते. भाग्यवान मंडळी आहात तुम्ही. आम्ही भाग्यवान आहे, आम्हाला या व्यासपीठात कीर्तन करायला मिळते. आदेश निघायचा बा गुलीवरून, तुकोबार आहे कीर्तन करायचं नाही. का? बहुजनांना अधिकार नाही, अधिकार नाही. ऐकलं नाही तुकोबारांनी, कीर्तन चालू राहील. जगाच्या कल्याणा संतांच्या विरुद्ध देह कष्टविधी परोपकाराकरता तुकोबाराय कीर्तन करा. हे आदेश निघाला, ऐकला नाही. अंतिम आदेश आला, तुकाशे याच इंद्रायणीच्या डोहात तुमच्या वयास समर्पित करा. आदेशाची अंमलबजावणी झाली. त्याच रामेश्वर भट्टांना तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासी आले अनुरोध झाला आणि ते त्यांचे हितचिंतक झाले, शिष्य झाले, अनुयायी झाले, उपासक झाले. पण चिंचवडला एक महात्मा होता, खूप मोठा अधिकारी, महसूल खात्यातला खूप मोठा अधिकारी. त्या अधिकाऱ्यापर्यंत देऊची मंडळी गेली. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाई देऊची मंडळी गेली. आणि ते म्हणले, अरे मिरच्या विकणार, हे हरभरे विकणार, हे धान्य विकणार, मीठ विकणार, बाईला मीठ घेऊन हे जुन्नरला जाणार, चिंचवडला जाणार, कोकणात जाणार, मावळात विकणार, नवरा कुंभऱ्याला विकणार अशी मंडळी आहेत बा परिसरात. नवरा कुंभऱ्याला विकणार, हे पुणव्याचं लेकरू आणि गावात भोजन करतय, गावात कीर्तन करतय, संध्याकाळी अख्खं मंदिर भरतय. मंदिरातला जागा कमी पडेल म्हणून बाहेर लाईन लागली, काहीतरी करा. ते चिंचवडवरून आलं देऊला आणि त्याने कामच चालू केलं बा. रोज संध्याकाळी त्याचं प्रवचन चालू व्हायचं, तुकोबारांचं कीर्तन चालू व्हायचं. अशी गोळी तुकोबारांच्या अभंगामध्ये होती. माझी मत झाली अनावरवाची. लोकांनी तिथं संदर्भ दिला त्याचा. कीर्तन करा बिघडायला लागली मग. हो, ते म्हणले तुकोबारा तिकडे गेले मग बोलले असा पार म्हणतो तुकोबारांचा नाही. आणि मग तुकोबारांचे कीर्तन चालू झालं की मंबाजी बुवांच्या प्रवचनाला बसलेली मंडळी उठून यायची. राग आला, लाल बंधू आला. अरे तुक्याच्या कीर्तनाला लोक जातात, पंडिताच्या कीर्तनाला प्रवचनाला कोणी नाही. राग आला, निघा. हातामध्ये काठी घेतलेला आणि तुकोबारांच्या कीर्तनाच्या बाहेर मंडपाच्या बाहेर उभा राहील. तुम्ही देऊळ आलात, तुम्ही एक गोष्ट पहा, येताय तुम्ही आतमध्ये कीर्तन जर चालू राहिलं महाराज आणि दरवाज्यात तुम्ही उभं राहिले तर कीर्तन कर दिसत नाही. नसल बघितलं या वारीला गेल्यावर पहा नाही दिसत. आणि मग तिथून पाहिलं कीर्तन कुणाचं आहे, आवाज ऐकला तुकोबारायांचा. आतमध्ये प्रवेश केला आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुकोबारायांशी द्वंद्व करण्याच्या ऐवजी तुम्ही आतमध्ये आलेला व्यक्ती. पण आतमध्ये तुकोबारायांची प्रासादिक वाणी ऐकली, काय बदल झाला. तुकोबारांच्या कीर्तनाला समोर येऊन बसला. एक दिवस नाही, नित्य झालं, नित्य. एक दिवस तुकोबारांची म्हैस त्याच्या मांडवात गेली आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या पूजेच्या फुलांची नासधूस. प्रचंड राग आला, प्रचंड राग. हाती काठी घेतली, बदड बदड मारलं बा तुकोबारांना, बदड बदड. बातमी देहूकरांना जशी कळाली तशी बातमी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत त्या काळचे सरदार आहेत दाभाडे सरकार, दाभाडे सरदारांनी बातमी पोहोचवली. राजा देहूला घात झाला. काय झालं? काही नाही. तुमचे गुरु जगत गुरु तुकोबार आहे, त्यांना मंबाजीने मारावं. किती मारावं राजा? वड उठण्यापर्यंत मार. आणि मग पाटील काय करत होते? पाटलांनी हस्तक्षेप केला नाही. आदेश आहे आजपासून
देहूचे तावरे पाटील त्यांची पाटीलकी खालसा खालसा आणि गावचे काळोखे काळोख्यांना सांगा आजपासून तुकोबरायांच्या संरक्षणाची जबाबदारी तुमची. आदेश या देऊला दाखवतो. आदेश निघाला तुकोबरायांच्या पाठीशी. तुकोबराई घरी सोबदारांनी निघावं, काळोखे पाटलांनी तुकोबरायांना घ्यावं. कीर्तन रात्रभर 7 ते 9 नाही, 9 ते 11 नाही, पहाटेपर्यंत कीर्तन झालं की मग घ्यावं आणि सुरक्षित देऊला घरी दारापर्यंत सोडा. पण तोपर्यंत इकडं तिकडं चोपदारांनी जायचं नाही. 5 दिवस लक्षात ठेवा आणि आयुष्यभर लक्षात ठेवा. का माहितीये तुमच्या हाती जे दंडक आहे हा दंडक असं नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला दंडक. छत्रपती शिवाजी तो माझ्या परिवाराची शान. तेव्हापासून तुकोबरायांच्या पाठीशी डोळ्यात तेल घालून कीर्तनकाराच्या पुढे टाळकरी झोपले तर चालते. आता लोक झोपतात यात नवल नाही झोपणार ती मंडळी. झोपून पण मी देणार नाही. आणि मग टाळकरी झोपले चालतील पण चोपदारांनी झोपावं नाही. का माहितीये कधी कोणता मंबाजी येईल भरवसा नाही. त्या पुण्यात काळपांडे नावाचं एक आलं. काळपांडे नावाचं ते असंच बोलल्यावर इतकी लोक जागृत झाली, इतकी जागृत झाली की त्यांनी पताका घेऊन पुण्यापर्यंत गेली. पण पुण्यात गेल्यानंतर निर्णयच बदलला. पताका उलटी झाली आणि हाती काठी घेतली. मऊ मेना होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रा सगळे द्वायचे विठ्ठल. तुकोबरांचा विचार केला, तुकोबरांच्या भक्तीचा विचार केला, तुकोबरांच्या प्रपंचाचा विचार केला. आम्हाला संत मार्गदर्शन तुकोबरा खूप मार्गदर्शन. ऐका तुकोबरा भक्तीचे नाही कळाले हरकत नाही मावल्याला. म्हणजे तुकोबरांचं स्वरूप जगलेली माणसं माझ्या पुढे हो अजूनपर्यंत आहेत बघ. भविष्यातलं नाही सांगते पण परमार्थातल्या तुकोबरा उशिरा कळाले तरी चालतील. काय माहितीये माझा एक गाव आहे. तुकोबरा आम्हाला जे कळाले ना ते तुकोबरा कळाले विना घेतलेले. म्हणजे जगता बाबा उभे राहिले विना फेटा घातलेले हाती चिपड्या घेतलेल्या. पण कधीतरी तुकोबरा आमच्या तरुणाईला हाती तराजू घेतलेले पाहायला पाहिजे. कधीतरी हातामध्ये काठी घेतलेले तुकोबरा पाहिजे होते. कधीतरी पैसे मोजणारे तुकोबरा आम्हाला पाहिजे होते. माझा दावा या करता आहे ज्येष्ठ मंडळी माझ्या समोर पैसे मोजणारे तुकोबरा जर कधी आमच्या कीर्तनकारांनी पाहिले असते ना त्यांनी ही अपेक्षा नसते केली पैसे मोजण्याची. ते पैसे मोजून कीर्तनाला आले असते. पुढं स्वतःच्या प्रपंचामध्ये त्यांनी पैसे मोजले असते म्हणजे तेवढा व्यवसाय केला असता. तुम्हाला प्रश्न पडेल आजपर्यंत तुकोबरा तुम्ही पैसे मोजणारे कधी ऐकले का? खरं बोलायचं 5 वर्ष आलं तुम्ही कीर्तन ऐकताय ना येत ऐकते कीर्तन 5 वर्ष. 5 वर्षात पैसे मोजणारे महाराज तुम्ही ऐकले का? नाही ऐकले. तुकोबरा किती पैसे मोजले माहितीये तुम्हाला? किती पैसे मोजले माहितीये? नाही ना. आता ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे ना महाराज. ज्ञानेश्वरीचं मला वाटतं 750 पान आहेत ज्ञानेश्वरीला. 750 आणि तुकोबरांच्या गात्याला 1020 पान. तुम्हाला कळावं म्हणून सांगतो मग. पण 750 पान आहेत. तुकोबरांचे 4 व्यवसाय. आपण किती करतो? जास्तीत जास्त 2. एक शेतीचा आणि दुसरा दाराचा. लय चांगलं हुशार पोरग घरात असलं तर ते म्हणतं जेसीबी घेतला पाहिजे. सध्याच्या मुलांनी ही स्वप्न पाहिली पाहिजे. मी पहिलं बोललो बा तुम्हाला. स्वप्न कशी पाहिजे महाराज माहितीये? स्वप्न झोपत पाहू नका. ऐका माझ्या तरुणाला एक विनंती आहे कधी स्वप्न झोपत पाहिजे नाही. काय माहितीये त्याचा पुरावा मी देतो. मी कधीतरी या रस्त्याने जाताना स्वप्न पाहिलं असेल बा मला इथं कीर्तन करण्याची इच्छा आहे. माझी भगवंताने पूर्ण केली. मी पहिलं त्यासाठीच बोललो. तुकोबरांना कृत्य झालो. इच्छा केली ते पाहू. कदाचित त्याला कालखंड वेगळा असेल भरपूर मोठा टर्म असेल पण तुम्ही जी इच्छा पूर्ण मागसाल भगवंताकडे मागसाल
ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला पुरावा देतो. 12व्या शतकामध्ये नामदेवरायांचा अवतार झाला. 12व्या शतक आणि 12व्या शतकामध्ये अवतार होताना त्यांनी एक इच्छा भगवंताकडे व्यक्त केली. काय इच्छा होती माहितीये? 100 कोटी अभंगाची निर्मिती केली. आयुष्य भरभरून मिळालं. अल्प आयुष्य नाही, भरभरून 85 वर्षाचं आयुष्य मिळालं. 85 वर्षाच्या आयुष्यात 85 वर्षाच्या आयुष्यात इच्छा पूर्ती झाली नाही. आपल्यासारखं नाही बुवा, माग एकीकडं ना आता एकीकडं, या वारीला इकडं दुसऱ्या वारीला तिकडं, असं अजिबात नाही. हे एकमेव द्वितीय. पांडुरंग परमात्म्याशिवाय भजनच नाही. पांडुरंग परमात्म्याशिवाय भक्ती नाही. किती भक्तीचा अधिकार माहितीये? भजन करण्याच्या अगोदर अधिकार. आपण भजन केल्या अधिकारी. आपले लोक पाया कधी पडतात? टी शर्ट घातल्यावर, बरमुडा घातल्यावर पडतात का? तुम्ही पाहिले कधी बरमुडा घातल्यावर लोक पाया पडली? कधी पाहिले नाही. कधी धोतर घातल्यावर. बरोबर ना मला? बरोबर ना? धोतर घालण्याचा अधिकार कुणाला आता आपल्याकडं? भजन करा. आता कीर्तनकार मंडळी धोतरच घालतात. धोतर घातल्याशिवाय कीर्तन करायचं हा नियम आहे आपल्याकडे. मला सांगा, धोतर घातल्यावर आपल्याकडे पाया पडतात. धोतर न घालता बरमुडावर राहिलं पाया पडण्यात आश्चर्य का धोतर घातल्यावर पाया पडण्यात आश्चर्य? आता बघा काय अनुभव. धोतर घातल्यावर ना भक्ती केल्यानंतर लोक पाया पडतील का भक्ती करण्याच्या अगोदर पाया पडतील? भक्ती केल्यावर ना माझे नामदेव आहे. हो बांधलं वय मुलं एवढं वय. आणि मग नैवेद्य द्यायला गेले देवाला आणि 8 तास केला. प्रसंग सगळ्यांना माहितीये, पण त्यात गुंतवायचं नाही. देवा खातो का नाही? बोल. नाही खाल्लं तर डोकं फोडून घे. तुम्ही राहू द्या, त्यांना बोलू दे. मला काही फरक पडत नाही. काय सांगू का? मी कीर्तन शिकलोय बा. आऊत हाणता हाण 2 बैलाच्या कुळवावर उभं राहून अभंग पाठ करणारा मी महाराज आहे. मला काही फरक पडत नाही. मी आता विकास महाराजांना म्हणलं, माझ्याकडे अशी एक म्हैस होती. सकाळी धार काढायला बसलो की 3 मालिका व्हायच्या, 4 लिटर दूध द्यायची. तिलाही माहिती होतं जोपर्यंत माझा रंग तुझे गुणी होत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही. ती पण बिचारी आपली निवांत चालायची. मला काही फरक पडत नाही. फक्त तुम्ही मंडळींनी लक्ष द्यावं. हो हे का सांगू. आणि मग नामदेवरायांसारखे बघते भक्तीला प्रारंभ नाही, गळ्यात माळ नाही, तरी सुद्धा हो तरी सुद्धा किती अधिकार, किती अधिकार. नैवेद्य हातीचा मूर्ती जे विठ्ठल. हे भक्तीला प्रारंभ करण्याच्या मला तुकोबाराय सांगायचे तुम्हाला. म्हणून मी इथं आलो. किती अधिकार, किती अधिकार. तुकोबारायची इच्छा पूर्ण होण्याकरता किती वर्ष लागले माहितीये तुम्हाला? 5 वाक्य विकास महाराज. हे तानाजी भाऊला वाटलं संतोष महाराज, वाया विकास महाराज, विकास महाराज संतोष महाराज. आणि मग 19 तारीख ठरलं बा. किती दिवसाचा काळ आहे? 1 वर्षाचा. मी गेल्या वर्षी याच कालखंडात गेलो. 1 वर्षात माझी इच्छा पूर्ण झाली. पहा तुकोबारायचं जीवन किती वर्ष लागले माहितीये? 450. किती अभंग झाले? 96 कोटी. राहिले किती? 4 कोटी. 4 कोटी अभंग, 96 कोटी अभंग लिहिले कधी माहितीये? 12व्या शतकात. 12व्या शतकात. आणि राहिलेले 4 कोटी कधी लिहिले? 16व्या शतकात. हे 450 वर्षानंतर नामदेवरांची इच्छा जर पूर्ण होत असेल तर आपण फक्त 5 दिवस कीर्तनाला येऊ. आपण फक्त महिन्यातून 200 दिवस कीर्तनाला बाहेर. प्रवचन आपले फक्त 100-150 वर्षाला. विचार करून पहा नामदेवरायांची भक्ती केवढी आहे. हो अंबरीशाचा अवतार, हो त्याच्यानंतर प्रल्हादजींचा अवतार, अंगदाचा अवतार, नामदेवरायांचा अवतार आणि मग तुकोबारायांचा अवतार. हे भगवंता जेव्हा जेव्हा तू आहेस तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्या बरोबर. हो एवढा अधिकार असणाऱ्या नामदेवरायांना स्वतःची इच्छा पूर्ती करण्याकरता 450 वर्षाचा काळ लागला. पण ऐका 450 वर्षानंतर सुद्धा त्यांची भक्ती पूर्ण झाली. कारण काय माहितीये? त्यांचं गणित असं आहे की त्यांनी जी भक्ती केली ती वरपंग स्वरूपाची नाही. ती केली कशी? अभंगाचं पहिलं. पंढर
भगवंताला 450 वर्षानंतर सुद्धा केलेल्या इच्छेची आठवण राहिली आणि ती इच्छा पूर्ती करण्याकरता 13 पिढ्या 8 पिढ्या अगोदर ती भूमी सुजलन सुफलम करावी लागली. शिवाय भगवंताला स्वतःची प्रतिज्ञा मोडावी लागली. तुम्ही सांगितलं ना, भगवंताने प्रतिज्ञा मोडली. काही कीर्तन करणं म्हणजे सूक्ष्म सांगायला पाहिजे. बा भगवंत विठ्ठल अवतारामध्ये काही कीर्तनकर मंडळी सांगतात, देवाने शस्त्र हाती घेतलं नाही. एकमेव भगवंत असा आहे की ज्याचे हाती शस्त्र नाही. थोडं चिंतनाने सांगू, हे तुमच्याही लक्षात येईल. पांढरण परमात्म्याने हातामध्ये शस्त्र घेतलं नाही असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर बिनधास्त उठून सांगायचं त्याला. महाराज महाराज देहूच्या शेजारी 1.5 किलोमीटरवर एक वाडी आहे. त्या वाडीचं नाव आहे बोडक्याची वाडी. कोणती? बोडक्याची. बोडक्याची वाडी हा अपभ्रंशित शब्द आहे. तो मूळ शब्द आहे बोडकेवाडी, पण त्याचा अपभ्रंश झाला आणि त्याचं नाव आहे बोडक्याची वाडी. आता तुमचं कोण नातेवाईक असेल तर त्यांना फोन करून विचारा, तुमचं नाव बोडक्या का बोडके? त्याचा बोडके. ही बोडक्याची वाडी, अपभ्रंश बोडक्याची वाडी. त्या बोडक्याच्या वाडीला जगद्गुरु तुकोबारांचं देव कीर्तन चाललंय आणि कीर्तन चालताना 2 माणसं देऊ मध्ये आली आणि आल्यानंतर त्यांनी गावातलं सगळ्यात मोठं घर पाहिलं. ते योगायोगाने तुकोबारांचं होतं. तुकोबारांच्या घरात त्यांनी प्रवेश केला. अख्खं घर ढुंढाळून पाहिलं, काहीच सापडलं नाही. ते म्हणजे जरा अवघड आहे. अख्खं घर ढुंढाळलं, फुटका कावडा सापडला नाही. म्हणून त्यांनी शेजारच्या गोठ्यात बघितलं, जातीवंत म्हशी होत्या. जातीवंत एक म्हैस सोडली, घेऊन गेली. आता खूप मोठा प्रपंच हा, जास्त मांडत नाही. पण त्या बोडकेच्या वाडीला गेल्यानंतर पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरला. हातामध्ये काठी घेतली, हातात काठी, आणि हातामध्ये काठी घेऊन त्यांनी त्या 2 चोरांना अडवलं आणि तुकोबारांच्या कीर्तनात उभं केलं. 5000 तुकोबारांचं चरित्र. आणि मग लक्षात येईल, याही अवतारामध्ये भक्ता राखे पायापासी गुर्जराचे सहवारी हा शब्द खरा करण्याकरता भगवंताने स्वतःची प्रतिज्ञा मोडली. हाती शस्त्र घेणार नाही. केव्हापासून? भीष्माला शब्द दिल्यापासून. हो, धर्मयुद्धामध्ये भगवंताने शपथ घेतली, ती मोडावी लागली. आता भगवंताने विचार असा केला, इथं मोडली, चला जाऊ द्या, पण पुढचा अख्खा अवतारच मी हातात शस्त्र घेणार नाही. पूर्ण अवतार. पण माझ्या तुकोबारांकरता भगवंताने 2 वेळा शस्त्र हाती घेतलं. तुम्ही एकदाच ऐकलं, अजून एकदा सांगतो बा तुम्हाला. आपलं कीर्तन ऐकायचं ना, थोडं कान उघडे ठेवून ऐकावं, तुमच्या फायद्याचं आहे. का सांगू? देहूच्या पंचकृषीला तुकोबाराय पहिले कळले पाहिजे. आपलं गुरु इन्स्पेक्टर झालं, हे कोणाला कळलं पाहिजे ना? हे दादा बरं, आपल्या घरातला भाऊ इन्स्पेक्टर झाला, हे कोणाला कळलं पाहिजे? बोल बोल बोल. अरे तुम्ही बोलले तर आमचं व्यवस्थित आहे. बोल. घरातलं कळलं पाहिजे ना? बस.
घरातलं कधी कळलं पाहिजे माहिती का? आपला भाऊ इन्स्पेक्टर झाला हे भावाला कळलं तरच व्यवस्थित आहे, नाही तर त्याचा रव्या झाला काही उपयोग नाही बा. घरात कळलं पाहिजे आपला रवी इन्स्पेक्टर झाला, त्याचा रव्या इन्स्पेक्टर झाला कळलं का बा? नाही कळणार, मग कळलं पाहिजे. काय म्हणतो माहितीये, तू कोण आहे कळले पाहिजे म्हणून सांग. दुसरा प्रसंग आहे, लोणार नावाचं गाव आहे कोकण मध्ये, भिवंडी तालुका आहे, कर्जत तालुका आहे, भिवंडी जिल्हा आहे, आणि ते लोणार नावाचं गाव आहे. त्या गावात तुकोबारायांनी मिरच्या विकल्या, एका व्यक्तीने पैसे दिले नाही, शेवट भगवंताने हाती शस्त्र म्हणजे कासरा घेतला आणि कुटीला टांगला. याला माझं एक आख्य कीर्तन असतं, तुमच्याकरता 5 मिनिटात सांगून जातो. त्याच तुळाईला टांगला आणि त्याला म्हणले देतो का ना पैसे, बोल. नाही दिलं तर फाशी घे. आता जरा उलट झालं महाराज, आता कीर्तनकार म्हणतात देतो का नाही वाढून बोल, नाही तर तुला फाशी दे. देवाने फाशी घेतली, 2 वेळाचा प्रसंग. दोन्ही एकत्रच आहे म्हणजे संपवायचं नाही ना, दोन्ही एकत्रच म्हणलं संपलं. हो, आणि मग तुकोबारांच्या जीवनाचा प्रसंग मी याकरता मांडतात की पहा, 450 वर्षांनंतर नामदेवरायांची प्रतिज्ञा पूर्ण आली आणि मग तुकोबारायांचं जीवन आमच्या समोर आलं. मी याकरता मांडत होतो, मी माझ्या मूळ मुद्द्यावर येतो. तुकोबारायांचं भजन कसं माहितीये, वर पंग नाही त्यांनी द्याता पंढरी राय. तुकोबारायांच्या भजनात पण बदल नाही. एक गावा मी विठोबाचे नाम आणि आपले काम नाही. आता सोमवार मंगळवार बुधवार 8 दिवसाचा 8 चालत नाही बघ, एकच बघ. एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती, आम्ही रघुमाईचा पती, आम्ही रघुमाईचा पती. काय होतं सांगू तुम्हाला, आपल्याकडे बीड जिल्हा आहे, शिरूर कासार नावाचा तालुका आहे आणि तिथं बेलवडी नावाचं गाव. त्या गावातल्या मंडळींचं वैशिष्ट्य आहे, ती सगळी मंडळी ऊस तोडायला 8 महिने ऊस तोडीला पश्चिम महाराष्ट्रात यायचं, 4 महिने गुजरातला व्यवसायाला जायचं. बस घरात एका परिवारामध्ये आगाव आडनाव आहे, त्या आगाव परिवारातले 2 मुलं आहेत. 2 मुलं आई वडील हे पुणे जिल्ह्यात एका गावात आले आणि गावात आल्यानंतर त्यांनी महाराज दृश्य पाहिलं. काय जीवन आहे पा, इथं कानाला मोबाईल लावला की अमेरिकेतला माणूस बोलतो. बीड जिल्ह्यातल्या त्या मुलांनी दृश्य पाहिलं, मोबाईल कानाला लावला की अमेरिकेतला माणूस बोलतो. मोबाईलवर फोटो पाहिला की तो माणूस बोलतो आणि तो पण कुठला बोलतो, नॉर्वेतला माणूस बोलतो. हे आश्चर्य वाटलं त्या मुलांना, पण कसं बरं, ते मोबाईल म्हणतात बघ त्याला, मोबाईल. हा मोबाईल आपल्या जवळ कधी, म्हणून सहज एक दिवस ते मुलगा 10वीला असणारा मुलगा एका दुकानात गेला. घटना खूप लांबची नाहीये, घटना आपल्या दौंड तालुक्यातली. त्या दुकानात गेल्यानंतर त्या व्यक्तीला त्याने विचारलं मला मोबाईल घ्यायचा. 10वीचं पोरग असं समोर आश्चर्यकारक त्याने विचारलं, ते मोबाईल घ्यायचा ना, कसला घ्यायचा, तो ना त्यात माणूस दिसला पाहिजे. माणूस दिसायचा मोबाईल घ्यायचा ना, त्याला कमीत कमी 10,000 रुपये लागते. 10,000 म्हटलं त्या मुलाला आश्चर्य वाटलं, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, कारण त्या मुलाच्या डोळ्यासमोर आई बाप आले. ऐका बरं का, आई बाप आले काय माहितीये, त्याने पाहिलं होतं पहाटे 4 वाजता बाप उठतो बा, आणि बाप 4-5 वाजता उठला की पहिलं बैलांना पाणी पाजतो, बैलांना वैरण टाकतो आणि मग आईला उठवतो. आई उठली, एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा ती पहाटे 4 वाजता गार पाण्याने आंघोळ करते, आणि गार पाण्याने आंघोळ केल्यानंतर ती हे 2 लेकरांकरता, नवऱ्याकरता, स्वतः करता 5-6 भाकरी थापते आणि भाजी बनवते. हे त्या मुलांनी डोळ्यात पाहिलं. एवढं दारिद्र्य, दिवसभर काम केलं की आई वडिलांना दोघांना मिळून 350 रुपये फक्त मिळतात. ते पण वाडी खपली तर 50 रुपये बघ, नाही खपली काहीच नाही बघ. त्यातले सुद्धा 100 रुपये बापाच्या दारू करता जातात. संध्याकाळी दिवसभर काम करणारी आई, तर कधी बापाला जर का राग आला त्याच उसाच्या दांडक्याने बाप मारतो बा,
एवढ्या डोळ्याने पाहणार पोरग जीवनात निश्चय केला बा काही नाही. एक दिवस 10,000 रुपयाचा मोबाईल मला आज घेता नाही आला. एक दिवस लाख रुपयाचा मोबाईल घेऊन लाख रुपयाचा. हे माझ्या तरुणाला सांगतो बा, स्वप्न कधी बारीक पाहू नका बा, आणि झोपेत स्वप्न कधीच पाहू नका. झोपेतली स्वप्न झोप गेल्यानंतर विरखळून जातात बा, पण दिवसा पाहिलेली स्वप्न आयुष्यबद्दल जिद्द निर्माण करून देतात. ऐका माझ्या तरुणांनी, ऐक. आणि मग त्या मुलाने स्वप्न पाहिलं काही नाही. 12वीला पोरग गेलं, 12वीला गेल्यानंतर त्याने एक दिवस पुण्याला आलं, आणि पुण्याला आल्यानंतर त्याने चौकात उभं राहिलेले 22 वर्षाचं पोरग बघितलं. त्याच्यावर नेम प्लेट लिहिली होती त्या मुलाच्या नावाची, खाली लिहिलं होतं पोलीस उपनिरीक्षक. पोलीस उपनिरीक्षक एवढंच पाहिलं. त्या 22 वर्षाच्या पोराने एक लाल देवाच्या गाडीला हात केलेला पाहिला, आणि ती गाडी उभी राहिली. त्या पोराने पाहिलं, त्याचं स्वप्नच बदललं. मग त्याने ठरवलं काही नाही, आपल्याला मोबाईल घ्यायचा ना, तर मोबाईलच्या मार्गावर आपल्याला कोण नेईल, आपल्याला मोबाईलच्या मार्गावर नेईल ही वर्दी. त्याने विचारलं, साहेब तुम्हाला पगार? ते म्हणले 1.5 लाख रुपये. वाईट 1.5 लाख रुपये. हे आपलं स्वप्न इथं आहे, आपलं स्वप्न इथं आहे. रस्त्याने चालणारा डंपर तरी आमच्या मुलांनी पाहावं, रस्त्याने चालणारा पॉकलेन आमच्या मुलांनी पाहावा. हे काम चाललंय ना, त्या कामावरचे पॉकलेन पाहावा, आमच्या तरुणांनी ते स्वप्न पाहावं. हो, कारण का माहितीये, आमच्या जीवनाचं उद्याचं स्वप्न आहे. आज रस्ता होतोय, रस्ता आल्यानंतर 10 वर्षानंतरचं खांडीगाव आमच्या तरुणांनी कधी पण डोक्यात ठेवायचं, आणि मग तिथं आम्हाला EST ला हात करायचा नाही. ऐका रे, आम्हाला तिथं EST ला हात करायचा नाही. काय माहितीये, या सुंदर होणाऱ्या सिमेंटच्या रस्त्यावर आमची कमीत कमी इनोव्हात बसून आम्हाला चालायचंय. हे आमच्या तरुणांनी ते स्वप्न पाहिजे, आमच्या तरुणांनी ते स्वप्न पाहिजे. सिमेंटचे रस्ते जर आमच्यासाठी होत असतील ना, तर तिथं आम्ही सायकलवर चालायचं नाही बा, सायकलवर चालायचं नाही, आम्ही ते 4 चाकीवर चालायचं. काय माहितीये, त्या मुलाने स्वप्न पाहिलं, आणि स्वप्न पाहताना 1997 साल उजळलं. हे 1997 साली ते पोरग ग्रॅज्युएट झालं, आणि त्याच्या लक्षात आलं, आपल्याला जर उपनिरीक्षक व्हायचंय ना, तर आपल्याला पैसा पाहिजे, आपल्याला गाव सोडून राहिलं पाहिजे. हे वडिलांचं कष्ट, आईची मेहनत रोज पाहणार पोरग डोळ्यातून अश्रू घालायचं. पुण्याला शिक्षण घ्यायचं म्हटलं की पैसा पाहिजे. पण त्या मुलाने विचार केला, काही नाही, आपल्याला पहिलं पोलीस व्हायचं. 97 साली त्या पोराने अर्ज भरला रत्नागिरी जिल्ह्यात. पोलीस झालं पोरग. पण पोलीस झालं पोरग, ज्या दिवशी पोलीस झालं ना, त्याच्या आदल्या दिवशी वडिलांचं निधन झालं. ऐका, वडिलांचं निधन झालं. वडिलांचं निधन झाल्यानंतर त्या चितेला पोरग फेऱ्या मारत होतं, आणि फेऱ्या मारताना त्या पोराच्या डोळ्यातून अश्रू होतं, आणि ते पोरग सांगत होतं, ए बाबा, ऐका हो बाबा, एक दिवस निश्चित तुमच्या आईच्या स्वप्नपूर्ती करता, तुमच्या हातातला कोयता बंद करण्याकरता मला साहेब व्हायचं होतं. पण बाबा तुम्ही खूप काही केली. एक दिवस मात्र नक्कीच माझ्या आई करता मी साहेब होईल, निश्चित साहेब होईल. पोराने विचार केला. 97 साल उजाडून गेलं. 2023 चा निकाल लागला. ऐका, 2023 साली निकाल लागला. त्या पुण्याच्या पोलीस ग्राउंडवर शिवाजीनगरच्या त्या पोराचा सन्मान झाला. नाव उच्चारलं गेलं, ए ओम निखिल आगाव, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये या वर्षीच्या महाराष्ट्र राज्याच्या रँकिंग मध्ये 117वा क्रमांक मिळून पास झालेला मुलगा आज पोलीस उपनिरीक्षक म्हणून आज तुमची नियुक्ती झाली. आपले प्रशस्ती पत्र नेण्याकरता या. वर्ग खालून वर निघाल, वर गेलं. राज्याच्या महासंचालकांच्या हातून याच छातीवर नेम प्लेट लागली, ओम निखिल आगाव पोलीस उपनिरीक्षक. हे नेम प्लेट लागली. वर्ग साहेबापासून मागे वळालं, आणि डोळ्यातून गळगळ अश्रू वाहू लागले. रडणारा पोरग अख्खा समाज पाहत होता, आणि एका कोपऱ्यामध्ये आई ढसा ढसा रडत होती. ते पोरग वर रडत होतं. एक पत्रकार समोर आला, आणि त्याने विचारलं, साहेब का हो? आज आनंदाचा क्षण, आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची एक आनंदाची, आज हसण्याचा क्षण आहे साहेब. पण का रडताय, का रडताय? त्या प्रश्नाचं उत्तर सांगत होतं, हजारो लोक आज माझं यश पाहायलाय, आज हजारो लोक माझं यश पाहायलाय. ऐका,
या यशाचा निर्मिती करणारा माझा बाप, त्याने मला बळ दिलं. रात्रभर अभ्यास केल्यानंतर माझ्या बापाच्या हातातला कोयता मला दिसायचा आणि तो कोयत्यापेक्षाही बापाचे घाम मला दिसायचा. बापाच्या हातला कोयता बंद करण्याकरता माझं उद्दिष्ट मी ठरवलं होतं. पण ऐका, आज मी उपनिरीक्षक जगाकरता झालो, माझ्या समाजाकरता आलो, माझ्या गावाकरता झालो, माझ्या तालुक्याकरता आलो. पण ऐका, ज्याच्याकरता मला साहेब व्हायचं होतं ना, बाप आज माझं पाहण्याकरता नाही. म्हणून आश्वेत याही गर्दीमध्ये माझा बाप मी जिच्यामध्ये पाहिला ना, माझा बाप गेल्यानंतर रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र ज्या माझ्या माईने मला केली ना, मला चांगली कपडे मिळाले म्हणून दिवसभर तिने दुसऱ्याची भांडी घातली ना, जिने दिवसभर ऊस तोडला ना, 9 महिन्याची गरोदर असताना सुद्धा जिने खांद्यावर पेंड्या वाहिल्या ना, ती माझी आई माझ्या देवापेक्षाही मोठी आहे. म्हणून मी त्या आईला शोधतोय. एवढ्या गर्दीतून त्याने आईला पाहिलं, कडकडून मिठी मारली आणि आज जीवनाचं सोनं झालं. हा भाव त्याच्या अंतकरणामध्ये राहिला. मी फक्त प्रसंग तुमच्याकरता एवढ्याकरता मांडलाय. आपलं उद्दिष्ट निश्चित करा आणि त्या उद्दिष्टावर एकरूप व्हा. त्या जगाच्या मालकाला विठेवरून खाली उतरावं लागतं आणि तुमच्याकरता तुमच्या दारात बोलावं लागतं. हे आमचं जीवन आम्हाला सांग. ठरलं ज्ञानी ज्याचा पंडित राया मनासहित पालते. काय होईल? मनात बदल होईल. जो भक्तीवर कधी येत नाही, ना जी माणसं कधी कीर्तनाला येत नव्हती, ते मंडप तयार झाल्यावर येऊन बसली की नाही. जे माणसं मंडप घेऊन येऊन बसली, त्याच माणसाला दादा वाटलं की नाही आपण एक टाळी म्हणून उभं राहावं. तुम्हाला वाटलं येत नवल, मला काहीच वाटलं नाही. मग पण पहा ना, आमच्या त्या 3 कन्या टाळी घेऊन उभे राहिले की नाही. त्यांना तुम्ही जाहिरातीत दिलं होतं गावच्या मुलींनी. मला पूर्ण जाहिरात वाचतोय मी मगाचपासून, मला ते लिहिलंच नाही बघ पुढं. तरुणांनी टाळ घेऊन उभं राहा, तरुण मुलींनी टाळ घेऊन उभं राहा. तुम्ही ऐकलं पुढं? मला तर काही दिसलं नाही बघितलं. तुम्ही काय मगाशी पुकारलं होतं का? नाही ना. मग मला सांगा, त्या का उभ्या राहिल्यावर? त्यांना जर विचारलं ना, तर सांगतील आमच्या गावात कीर्तन होतंय आणि कीर्तनामध्ये लोक टाळ घेऊन उभे राहतात. मलाही वाटलं बा कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं म्हणून मी उभं राहिलो. बाजूला टाळ्या करतात. हो, निरागसपणे, कसलाही अहंकार नाही, लवलेश नाही. कीर्तन संपल्यावर काय? काही नाही बा, काही नाही. निरपेक्ष भावना आहे. बस ही निरपेक्ष भावना आम्हाला खूप महत्वाची आहे. तुकोबा म्हणतात काय होईल? मनासहित पालटे. काय मनात? त्या मनात झालेला बदल टाळ घेऊन उभं राहील. वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे. ज्येष्ठ कीर्तनकार मंडळी इथे आहेत, आमचे तरुण युवा कीर्तनकार मंडळी म्हणून सांगतो बा, आमचा एक नियम आहे. काय नियम आहे माहितीये? कमीत कमी शुभ्र कपड्यामध्ये उभं राहावं. त्या इकडे बघून बोललो, त्याचा अर्थ वेगळा काढू नका. पण मला सांगा, तुम्हाला पण वाटलं की नाही काळी पॅन्ट असू द्या, पण आपल्याला उभं राहायचंय. हा बदल काय माहितीये? मनासहित पालटे. काय? बस एवढा बदल जीवनात जरी झाला तरी सुद्धा आम्हाला तुकोबाऱ्यांचा पारमार्थ कळा. तुकोबाऱ्यांचा पारमार्थ कसा पारमार्थ माहितीये? तुकोबाऱ्या काय म्हणतात? कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भविष्य सुख होईल दुःखाचे. तुकोबाऱ्या म्हणले धोतर, पायजमा, टोपी, पगडी काहीच नाही. अख्खा गाता शोधून पहा, पुढंच नाही. पण हा अलिखित नियम आहे. धोतर घालावं, अलिखित नियम आहे. पांढरं घालावं, उद्यापासून घाला, काय हरकत नाही. पण नाही घातलं तरी सुद्धा उभं राहायचंय. हे महत्वाचं. काय म्हटलं? मनासहित पालटे. काय? कारण तुकोबारायांची भक्ती वरपंग नाही. तुकोबारायांची भक्ती अंतःकरणापासून आहे. याचं तुकोबारायांना आश्चर्य आहे. तेच आश्चर्य जगद्गुरु तुकोबारायांनी मांडलंय. कसं मांडलं? एक प्रसंग सांगतो बा. इतका विश्वास पाहिजे, इतका विश्वास. आपल्याला कोण देतंय आणि कोणाची भक्ती करायची याकरता मांडतो. आता आम्ही येता आहे ना, आता गाव माझ्या लक्षात राहिलं नाही, पण तिथं 2-4 केळं घेऊन पोरं उभी होती बा त्या केलरच्या अलीकडं. आणि त्या केलरच्या अलीकडं उभी होती. मला थोडस त्यांचा प्रसंग आठवला. मी सरकारला एक आता पत्र लिहिले.
हे सकळ संत विचार समितीचं काम करतो. आम्ही एक पत्र लिहिलंय, आम्ही एक 4-5 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटणार. उद्देश फक्त एवढा आहे, एवढी 7 तारीख संपली, एवढी 7 तारीख तुमच्या वगैरे आता आणत नाही बा, आम्हाला काही तसा अधिकार नाही, पण चांगलं व्हावं म्हणून सांगतो बा. सध्या फक्त यांचंच बरं आहे, तुमचं काय खरं आहे मला काय माहिती नाही, आणि यांचं बरं आहे, यांचंही कवर बरं आहे ती घालण्यात माहिती, आपल्याला काय माहिती नाही. म्हणून मी एक पत्र लिहिलं विकास महाराज, मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढं पत्र लिहिलंय की पहाटे 4 वाजता उठून त्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा ज्याच्या हाताला थंड पाणी लागतं आणि जो रोज 40-50 लिटर दूध पिळतोय त्याच्याकरता काहीतरी योजना आणा. त्याच्याकरता अनुदान द्यायचे, तुम्हाला योजना आणायची, त्या बिचाऱ्याकरता आणावा. का माहितीये, विचार करून पहा. आम्हाला मगाशी प्रश्न पडला, तो टेलर आडवा झाला, तो जर निघाला नाही तर ती 4 कॅन्ड होती 40-40 लिटरची, 160 लिटर म्हणजे किती रुपये झाले, 4800 रुपयाचं नुकसान आहे. तुम्ही काय विचार करताय हातावा, तुमचा विचार एकच चाललाय 5 तारखेला. हा, आमचा विचार हाच आहे, कीर्तन झालं बस झालं, आम्हाला काय बोलले तेव्हा एवढाच विचार करा. 4800 रुपयाचं नुकसान आहे, फक्त का एक टेलर आडवा लागला म्हणून. विचार करा, त्या व्यक्तीने ते 4800 रुपये कमवण्याकरता 24 तास कष्ट केले. कष्ट करणाऱ्याला भगवंतांनी योजना द्यावी, कष्ट करणाऱ्याला सरकारने योजना द्यावी, म्हणून आम्ही तो अर्ज केला. मी याकरता म्हणतो, आपला खूप विश्वास पाहिजे. विश्वास कसा पाहिजे, एक व्यक्ती सकाळी सकाळी एमएटी गाडीला 2 कॅन्ड लावायचे, इकडे 20 लिटर इकडे 20 लिटर 40 लिटर रोज आपलं गावात घालायचं, निघून जायचं. एक दिवसाचा प्रसंग असा झाला, एक ज्येष्ठ बाबा भेटले आणि ते ज्येष्ठ बाबा त्याला म्हटले, वा हे बाबा तुझं रोज जातो इथून, हो रोज जातो, दर्शन वगैरे काय, हे आपलं काही जमत नाही. म्हटलं आपलं दिवसभराचं काम आहे, दिवसभर काम आहे, काय काम आहे, इथून गेलो की केंड धुवायची, ते झालं की म्हशी चालायला न्यायच्या, तिथून आलं सगळं काम. आता एवढं पुढे सांगत नाही, हे सगळं तुम्हाला माहिती हो, दिवसभर काम आहे, काय ते दर्शन करावं. पण ऐक म्हणले, तुझ्या दूध घालतो ना, त्या दुधाला फॅट किती बसते, 3.5. मग 3.5 जर फॅट बसली विकास महाराज, तर रेट काय मिळतो, तो पण कीर्तन करायला काढला पाहिजे बुवा, 28 रुपयेच मिळतो. 28 रुपयात परवडतं का, त्याने परवडत नाही. पण काय करावं, मी तुकोबरायचं का अभंग ऐकलाय, केविले आनंद ते तैशीच राहावे, एवढं फक्त कीर्तनकारांनी ऐकलं पाहिजे, एवढंच, बाकी काही नाही बघ, एवढंच ऐकावं. एवढं पाठ केलं तरी भरपूर झालं, गाथा नाही पाठ केला तरी चालेल. हो, आणि मग ते म्हणले एवढं, त्यापेक्षा एक काम कर, उद्यापासून मंदिराच्या पुढे गेला ना, जरा देवाच्या पाया पडत जा. त्यापेक्षा ऐकलं मोठ्या माणसाचं, ठाकर महाराजांनी जर आम्हाला काही सांगितलं, ऐक ना, आमचं कर्तव्य आहे. ते ज्येष्ठ आहेत, धन्य महाराज ज्येष्ठ आहेत, विकास महाराज या मंडळाचं आपण ऐकलं पाहिजे का नाही, ऐकलं पाहिजे. त्यांनी पण ऐकलं. ते आपलं रोज जायचं, एमएटी दरवाजाच्या पुढे उभी करायची आणि इथूनच जायचं. चालतं बरं काय म्हणजे टीका करतात याच्यावर, तर त्याला विचारा बा, गाडी इथं लागायची, आता गाडी 1 मिनिटात, ती गाडी जर हुकली तर वडगावला जायला, वांग्याची पाठी घेऊन जायला उशीर होणार आहे. त्याला चपला काढून आतमध्ये जाऊन दर्शन करायला जमणार नाही. मग त्याने असं जर केलं, असं केलं तरी चालतंय. मोकारे येणाऱ्याला काय सांगायला जाते बा की लोटांगण झाला म्हणून, त्याला माहितीच नाही तर काय करेल तो बिचारा. त्याला रोज मग सवय लागली बा, लय भारी मासवड्या झाल्या बा, तुमच्या इथलं जेवण 1 नंबर. त्याला काय जाते सांगायला, त्या बिचाऱ्याला माहिती बा किती त्रास आहे त्याला. आणि मग त्याने आपलं चालू केलं. 15 दिवस झाले आणि 15 दिवसात त्याला विचारलं, गणपतराव इथं असेल तर नाम सादर मी बरं का, गणपतराव दर्शन करतो कसं, असं करण्यापेक्षा जरा आतमध्ये जात जा, 2 मिनिटं लवकर येत जा, आतमध्ये जाऊन दर्शन घे. तो ना काय होईल बघतो खरं काय होईल. त्या बिचाऱ्याने ठरवलं होतं दुसऱ्या दिवसापासून, गाडी लावली, आतमध्ये जायचं, मस्त पैकी दर्शन घ्यायचं, गणपती महाबजरंगबली सगळं व्हायचं, घंटी वाजवून हे कान धरून सगळं करून दर्शन व्हायचं. जायला लागलं. ते 8 दिवसात परत भेटले, दर्शन करतो म्हणजे करतो कसं, आतमध्ये जाऊ, आतमध्ये काय बदल अजून तरी काही नाही. मग कदाचित देवान तुझं ऐकलं नसेल, म्हणजे देव ऐकतो म्हणजे हो तू बोलला नाही देवाला काय, काहीच नाही. दुसऱ्या दिवसापासून दर्शन चालू झालं. जे दर्शन बाहेरून असं व्हायचं ते दर्शन आतमध्ये गेलं दर्शन भगवंताच्या चरणावर पडलं.
चरणावर पडलेलं दर्शन दुसऱ्या दिवसापासून म्हणू लागलं, देवा ऐक ना, जास्त काही नाही, यावर्षी जास्त काही नाही, 2-1 लाख रुपये मिळू दे बा, जास्त काही नाही, 2-1 लाख बस एवढंच मिळू दे. ते आपलं रोज म्हणायला लागलं. 8 दिवस झालं तरी देव ऐका ना. ते म्हणले काय बाबा आहे राव, 15 मिनिटं माझी घालवायला लागलो रोज. सकाळी आपण असं करून जात होतो, काही मिळालं इथं, तरी भेटले बाबा. ते सांगितलं बाबा थांबा, काय गणपत काय नाही, अहो घालून जात होतो, तुम्ही थांबायला लागलो, आतमध्ये गेलो, दर्शन केलं, तरी देव मागायला, तरी देव देईना. अरे ज्या ते देव देत नाही तोपर्यंत तुझा आवाज तिथपर्यंत जात नाही. आपल्या सगळ्यांची धारणा आहे देव पुढे येऊ वर, याने दुसऱ्या प्लॅनच बदलला. ते रोज सकाळी दर्शनाला यायचं, गाडी लावायचं, आतमध्ये जायचं, दर्शन करायचं, एक चिठ्ठी लिहायचं, तर वर कशी काय पाठवायची, किती फुकले स्मशानापर्यंत जेवण फुकलेले कळलं की तुम्हाला, सोडून द्यावं तिथपर्यंतची, त्याच्या पुढे नेता येत नाही. किती इथून काढा, इथून काढा, इथून काढा, इथून काढा, पुढे नाही काढा, तरी तिथपर्यंत सोडून द्या. त्याच्याकडे असेल त्याचं आणि कमीत कमी कीर्तनाला येणार तरी सोडून द्या बरं का, बाकीच्यांचं जाऊ द्या, त्यांना सवलती हो. आणि मग त्याने विचार केला वर पाठवायची, कसं पाठवावं. त्याने फुगा आणला, फुगा फुगवला, त्या चिठ्ठी टाकली, सोडून दिली. ते 12 बसलेल्या मंडळीने पाहिलं ते गणपतरावचं चाललंय काय, ते इथून करणार असंच करायचं. ते आता उतरत आहे, आतमध्ये जात आहे, दर्शन करून बाहेर येते आणि आल्यावर फुगं सोडते. फुगे 31 डिसेंबरला फोडत्यात, 31 डिसेंबरला सोडत्यात. आपला त्याचा काही संबंध नाही, आणि ज्याचा संबंध नाही ते गबाळ गोळा करायला आपल्याला लय बरं वाटतं. हिंदू धर्माला आता सगळ्यांचा गबाळ गोळा करून आम्ही आमच्या बोकांनी आणून टाकली, काही नाही पाहतो. आणि मग यांनी विचारलं गणपतराव काय रे, आता कोण सिक्रेट सांगते बा, गाईचं दूध 2 लिटरच्या ऐवजी 3 लिटर निघाला, कोण सांगतंय कसं निघलंय, हे काय सांगतंय. गप बसलो. यांनी विचार केला, दुसऱ्या दिवशी पाराव बसलेल्या मंडळींनी विचार केला, गणपतरावने फुगा सोडला की आपण धरायचं, पकडला बा दुसऱ्या दिवशी फुगा, आणि फुगा पकडल्यानंतर त्या फोडला, त्याच्यामध्ये चिठ्ठी निघाली. ती चिठ्ठी अशी होती, तेव्हा अरे पायी जात होतो, समोरून जात होतो, ते आमच्या बाबांनी सांगितलं म्हणून देवा तुझ्या दर्शनाला यायला लागलं, पण काही बदल नाही देवा. ते म्हणजे मागून बघ 15 दिवस माहित देवा तुला कळलं ना. शेवट आता मी एक चिठ्ठी लिहितो, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. गणपतरावचं एवढीच इच्छा आहे, तेव्हा जास्त नाही पण 2 लाख रुपये मिळाले. ऐकताय तुम्ही, कधीतरी इच्छा व्यक्त करून पहा, मिळेल बा. 1.5 हजार काय घेऊन बसलात तुम्ही, त्या 1.5 हजार तुमचं तरी मागताय का बघा तुम्ही. 2 लाखाने काहीतरी फायदा तरी होईल तुम्हाला. आणि मग त्याला 2 लाख रुपये मिळाले. आता ही 7-8 मंडळी बजरंग महाराजांसारखी सगळी यांनी विचार केला, जाऊद्या गावाचं तिकडे आपण आपलं तर बघू. याने खिशात हात घातला, किती आहेत 4-5 आहेत बा. दुसऱ्याने हात घातला, 10 आहेत बा. असं करून करून विकास महाराज 1 लाख जमा झाले, 1 लाख. आणि मग संध्याकाळी सगळं ठरलं बा, पाकिटात घातलं, उघड लोकांना घ्यायला लाज वाटते बा. ते म्हणतात नंतर घरी जेवायला गेले होते, नवीन पॅटर्न आले बा कीर्तनाचे. आणि मग त्यांनी पाकिटात घातलं, संध्याकाळी गेले, दरवाजा वाजवला, गणपतराव हे म्हणलं झोपायची वेळ झाली, कोण आलं. दरवाजा उघडला, त्यांनी डोक्याला हात लावला, ही पारावरली सकाळी भेटणारी संध्याकाळी कशी काय बरं. बरं या म्हणे, काय घेणार, कॉफी चहा घेत नाही बुवा म्हणलं बरं मी, ते आणि घेत नाही. आणि मग कॉफी केली बा, कॉफी झाली, सगळं झालं, येतो आता. का आले होते, काही नाही काम होतं, राबर उभे, मग एक फोटो काढायचा. म्हणजे कशाचा, काही नाही, थोडे पाकिट तुम्हाला द्यायचं. का सांगतो नंतर, आता पाकिट तर घ्या. त्याला प्रश्न पडला, 5 वर्ष हे पूर्ण झाले नाही आणि मध्येच पाकिट कसं काय, अजून काही डिक्लेअर नाही, काहीच नाही. पाकिट जाऊ द्या, म्हणून मिळलं ते मिळलं. पाकिट काढलं,
आणि त्याने मोजून पाहिजे 1 लाख रुपये. ते रातभर विचार करतो. पहाटे त्याला उत्तर सापडलं. अरे म्हणलं आपली चिठ्ठी गेलेली देवापर्यंत पोचली आणि पोचल्यामुळं देवाने आपल्याला काहीतरी पाठवून दिलं. ते सकाळी उठलं की पारावरली त्याच्या अगोदर पार. का सांगतोय माहिती का? विनोद नाही, एवढ्या करता सांगतोय. भक्ती किती निष्ठावंत असली पाहिजे आणि आपला भक्तीवर विश्वास पाहिजे. कोणावर तरी विश्वास बाबा तुकोबारांचा पांडुरंग परमात्मा आपला पुन्हा ठेवायचं. आपल्याला स्वातंत्र्य. आणि मग ते सकाळी गणपतराव दर्शन झालं आणि गणपतरावने फुगा सोडला. पारावरले तर डोक्याला जातो मस्त. अरे म्हणजे रात्री याला पाकिट देऊन आलो तरी सुद्धा फुगा नक्की काय? त्यातले एक हुशार होत. ते म्हणजे याने पत्र लिहिलं असं देवाला, देवा तुझं आभारी आहे बा, तू माझं ऐकलं आणि आमच्या मंडळींना पाठवलं. तू पैसे दिले बा, मी 2 वा घेतले, कमीत कमी 1 तरी दिले. पण आभाराचं पत्र असेल. यांनी पोराला पाठवलं. ते पोरग पळत गेल्यानंतर त्या पोराने ते फुगा आणला. यांनी पळला, ती चिठ्ठी वाचली. तळपायाची आग मस्तक आली. काय माहितीये? ते चिठ्ठीत लिहिलं होतं, जेव्हा माझं मी आपलं चाललो होतो रस्त्याने, मला आमचे बाबा म्हणले 3.5 आणि 5.5 फॅट लागली की 30 रुपयाचा बाजार मिळतो. तू फक्त देवाच्या पाया पडाय गेलो. 3.5 आणि 8.5 काय लागलीच नाही बुवा. त्यामुळे तुझं अजूनही 28 रुपयांनी चाललंय. पण इच्छा बाबाची म्हणून हातपाय जाऊन पाया पडलो. तुझ्या माग म्हणलो. मी मागितलं तेव्हा तू दिलं नाही. शेवट मी चिठ्ठी पाठवली तेव्हा तुला पुढे तरी माझं कळलं, माझं हस्ताक्षर कळलं. पण हस्ताक्षर कळताना तेव्हा तुला मात्र वाचता आलं नाही. देवा वाचता आलं. दोष तुझा कुणाचा मला काय माहिती नाही. पण देवा तू मात्र माझं काम केलं. पण थोडी मिस्टेक झाली. मी खाली माझा अकाउंट नंबर पण लिहिला होता. तू घर नंबर चुकला देवा. आणि तू केलं काय? मी 2 लाख रुपये जे तुला मागितले तू पाठवून दिले देवा. पण फक्त आमच्या पारावरल्या मंडळीकडे दिल्यामुळं माझ्यापर्यंत 2 लाख आले नाही देवा. 1 लाख आले. कळलं का तुम्हाला? एवढं कळलं तरी बरोबर. आता मला सांगा 1 लाख गोळा कोणी केलो? बिचाऱ्यांनी खिशात घालून दिला. याला कळालं नाही. जेणे हा जीव दिला दान त्याचे करीन मी चिंतन. ज्या देवाने आपल्याला जे सगळं दिलंय त्याचं आपण काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे की नाही? मग एकदा सगळ्यांनी हात वर करावं. वर करू नका. मला शूटिंग साठी काढायचं नाही. जेवढा हात वर जाईल तेवढाच करा. नाही तर उद्या परत म्हणता 1 बाकीचं नाही म्हणत. मी आणला होता काय माहिती आहे हातावर गोड करा. हात वर आहेत ना? आहे त्याने हात वर करावं आणि बोला कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी पंढरया मना सहित पालटे काया तेथे बोला कैचे उरी
माझे मी पण झाला हरी विठाला विठाला आता सगळ्यांची परवानगी घेऊन एक दोन प्रश्न फक्त मी तुम्हाला विचारेल, कारण या मंडपात बसलेली बरीचशी मंडळी माझ्या आई वडिलांच्या समान, लहान मुलांनी मोठ्या साहेबांना प्रश्न करू नये, पण तुमच्या सगळ्यांच्या कल्याणाकरता माहिती करता एक प्रश्न विचारतोच बघ. आता कीर्तन परंपरेमध्ये एक नियम आहे महाराज, आपल्या कीर्तन परंपरेमध्ये पाकिट जरा महत्वाचं नाही बघ, तर हार घालणं महत्वाचं, हार घालणं महत्वाचं. ही परंपरा तुकोबारांच्या काळापासून, तिथं आमच्याकडं नावजी माळी नावाचे एक व्यक्ती होते, सदगृहस्थ होते. माळी म्हणजे ते टिळेकर होते. आपल्याकडं अशी पद्धत आहे, जातीनुसार त्या काळामध्ये लोक बोलली जायची, आडनाव मागे राहायची. म्हणजे गोरा कुंभार आडनाव वेगळं होतं. आता आमच्याकडे साळुंके त्यांना कुंभारच म्हणतो, तसं आमच्याकडे टिळेकरी त्यांना माळी म्हणायची. पण नावजी माळी होती, ते दिवसभर शेतात काम करायचे आणि दुपारी संध्याकाळी तुकोबारांच्या कीर्तनाला आले, दोन फुलं घेऊन यायचे, त्याचा हार बनवायचे, तुकोबारांच्या कीर्तनात तुकोबारांना हार घाल. आता आपल्याकडे पद्धत विठोबाच्या वजनाला घालतात. केव्हापासून चालू झाली, थोडं शोधून काढीन मी ते, पण थोडं वेळ येईल सगळं शोधायचं, शोधून. पण आता मला हार घालताना एक प्रश्न पडला, सांगा बरं तुम्हाला आठवलं तर आपल्या गळ्यात किती वेळा हार घालता तो? कोण पहिल्यांदा लक्षात नाही राहिलं तुमच्या? लग्नात आणि दुसऱ्यांदा शेवटच्या वेळेला गावाचे बाहेरी. तर नरहरी महाराजांना विचारलं, ते म्हणतात शेवटी गावाचे बाहेर ते जातात. पण ऐका बरं का, 3 वेळा गळ्यात हार घालतात. पण माहिती नाही ना, सांगतो विषय तवा तरुण मुलांनी ऐकावं. ऐक, महाराष्ट्राच्या पटलावर ऐका बरं का, महाराष्ट्राच्या पटलावर छत्रपती शिवाजीराजे होऊन गेले. ऐका, त्यावेळेची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्यान काळापर्यंत राजधानी भोर तालुक्यामध्ये, म्हणजे त्यावेळेचा राजगड हा तालुका होता. आणि तो राजगड तालुका ज्याच्या नावामुळे पडला, तो राजगड किल्ला, हा राजगड किल्ला त्यावेळेस 22 वर्ष स्वराज्याची राजधानी होती. तुम्ही ऐकलं असेल, परत एकदा सांगतो, राजधानी होती. आणि मग तिथून संपूर्ण स्वराज्याचं काम चालायचं. पण तळ कोकणामध्ये डच, पोर्तुगीज, इंग्रज आक्रमण करायचे आणि तिथली संपदा सगळी लुटून न्यायची, धन संपदा. पण त्यापेक्षा खूप मोठी संपदा या हिंदुस्थानमध्ये, तिचं नाव आहे नारी संपदा. ऐका, माझी माय माऊली सुरक्षित नाही, माझ्या मंदिराचा कळस सुरक्षित नाही, दारातली तुळस सुरक्षित नाही, हे जाणणं माझ्या जाणत्या राजाने. आणि जाणत्या राजाने एक निर्णय घेतला, जशी स्वराज्याची राजधानी माझा राजगड आहे, तसा स्वराज्याची राजधानी माझा रायगड व्हावा. हो, आणि मग रायगडाचं काम त्यावेळेचे इंजिनियर आहेत, त्यांचं नाव आहे हिरोजी इंदलकर. त्यांना दिलं, बोलावलं गेलं. शिवनेरीवरचा प्रसंग आहे, राजे सिंहासनावर बसले आणि सिंहासनावर बसल्यानंतर राजांनी हिरोजी इंदलकरांना सांगितलं, जेवढा निधी लागेल तेवढा राजगडावरून रायगडाच्या कार्याकरता सोचवला जाईल, पण काम बंद करायचं नाही. काम सुरू झालं आणि काम सुरू झाल्यानंतर राजे रायगडावरून राजगडावरून राजे आग्र्याला पोहोचले. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. राजे 1 वर्ष त्या आग्र्यावरून सुटका झाली नाही. 1 वर्षानंतर राजे शिवनेरीवर पोहोचले. आई साहेबांच्या समोर राजे बसले आणि राजांनी आई साहेबांना एक प्रश्न केलाय, आई साहेब सांगा ना, माझ्या रायगडाचं काम कसं चाललं? जिजाऊ माऊलींच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणतात, शिवा ते भाग्यवान आहात का, तर तुम्हाला जेवढे मावळे मिळाले ना, ते मावळे इमानदार मिळाले. इमानदार मिळाले. काय इमानदार मिळाले? काय मिळाले? त्यावेळेस आई जिजाऊ म्हणायचं, शोभा तुमच्या सोबतीला ज्यांना काम दिलं ना, ते हिरोजी इंदलकरांना राजगडावर रायगडाच्या कामाकरता 1 रुपयाचा निधी मिळाला नाही. नाही का, त्यांनी स्वतःची सरदारकी विकली, त्यांनी त्यांची संपत्ती विकली, त्यांनी त्यांची मान मर्ताप विकला, पण रायगडाचं काम बंद राहिलं नाही. राजा, रायगडाचं काम पूर्ण झालं. हे पूर्ण झालं, मग मला हिरोजी इंदलकरांना भेटायचंय. निरोप गेला कोकणात. हिरोजी इंदलकर हजर झाले. मुजरा घातला. राजा, मुजरा सेवकाचा मुजरा घेतला. राजे सिंहासनावर उठले.
आणि हिरो जिंदलकरांना कडकडून मिठी मारली. ऐका, राजांनी मारलेली मिठी होती. हिरो जिंदलकरांच्या डोळ्यातून अश्रू उभे राहिले. माझा जाणता राजा, ज्याचा मुजरा करण्याकरता आम्हाला इथं उभं राहावं लागतं, पण तोच राजा, ऐका रे मायबाप, तोच राजा सिंहासनावर खाली उतरला आणि एका सेवकाच्या गळ्यात पडून मला बहुमान दिला. हिरो जिंदलकरांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. राजा बोला ना, राजा बोला, काय आज्ञा. हिरो जिंदलकरांना राजा म्हणतायत, ऐका, तुम्ही केलेला स्वराज्याचा त्याग मला आईसाहेबांनी सांगितला. माझी एकच इच्छा आहे, माझ्या सेवकाचा नाही पण माझ्या राज्याचा सेवक म्हणून ज्यांनी काम केलं, राज्याचं ज्यांनी काम केलं, त्यांचा मला सन्मान करायचा. ऐका, हिरो जिंदलकरांचं वाक्य आहे, माझ्या तरुणांनो, हृदयावर करून ठेवा. इथून पुढं नेते मिळतील बा, तर कार्यकर्ते मिळणार नाही, म्हणून लिहून ठेवा. राजे मिळतील पण हिरो जिंदलकर परत मिळणार नाही, म्हणून लिहून ठेवा. हिरो जिंदलकर म्हणतात, राजा, या सेवकाची एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? रायगडावर 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहील आणि त्या 32 मन सिंहासनावर माझा राजा छत्रपती म्हणून बसेल. त्या दिवशी हा सेवक तुमच्याकडे मागेल, त्या दिवशी मागेल. राजांना आनंद वाटतो. काय तपश्चर्या आहे, काय निष्ठा आहे. एक एक मावळ्याच्या अंतकरणातली निष्ठा. राजांनी तो दिवस निवडला 6 जून. 16व्या शतकातला तो दिवस. राजे सिंहासनावर बसले, छत्रपती झाले आणि छत्रपती झाल्याचा आनंद तिथं हजारो मावळ्यांना झाला. राजे तिथून निघाले, जगदीश्वराचं दर्शन घेतलं आणि जगदीश्वराचं दर्शन घेऊन राजे त्या पायरीवर उभे राहिले. ऐका माय बाबा, पायरीवर उभे राहिले, पण राजे स्वतःच्या नातेवाईकाला शोधत, राजे स्वतःच्या मित्रांना शोधत नाही. राजे फक्त एकाच व्यक्तीला शोधतायत, त्याचं नाव आहे हिरो जिंदलकर. त्या हिरो जिंदलकरांना शोध. राजांनी पाहिलं, आवाज दिला, हिरोजी. आवाज दिल्याबरोबर हिरोजी समोर आले, मुजरा घातला. जे राजे आज्ञा सांग. राजे आज्ञा. असं म्हटल्याबरोबर राजांनी सांगितलं, हिरोजी, आठवतंय तुम्हाला, मला वचन दिलंय तुम्ही? हो राजा, आठवत. तो मागा. काय मागायचं? ऐका, त्याचं संपूर्ण कीर्तन लक्षात राहिलं नाही, हरकत नाही. तिथून पुढची काही वाक्य आयुष्यात सोबत घेऊन जा. तुमच्याही परिवारात छत्रपती जन्माला आल्याशिवाय राहणार नाही बा, तुमच्याही परिवारात. ऐका, ते हिरोजी म्हणतात, राजा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आजपर्यंत भक्तीचे 2 चिरे झाले. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात ना, कसलाही वशिला असू द्या, तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घ्या, दर्शन पूर्ण होत नाही. पण ऐका, त्याच मंदिराच्या बाहेर चोख होऊन आतमध्ये जर तुम्ही गेलात तरच तुमचं भगवंताचं दर्शन होतं. म्हणून दारामध्ये माझे चोख उभं आहे, तुम्हाला संदेश देत आहेत. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, भाव डोंगा परी चोखा नहे डोंगा, काय बोललासी वरली या रंगा. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, वेदा वेद अमंगळ. हा विश्वाला संदेश देणारे महार समाजामध्ये जन्माला येऊन सुद्धा माझ्या पांडुरंगाच्या अगोदर त्यांचं दर्शन देण्याचा अधिकार माझ्या पांडुरंगाने ज्यांना दिला ना, राजा, ते भक्तीतला पहिला चिराय. राजा, त्यांचं दर्शन करून पुढे गेलात की भक्तीने वैकुंठाची प्राप्ती होईल. पण ऐका मायबाप, वैकुंठाची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा माझ्या देवाचं भजन करता येत नाही, हे सांगणारे नामदेवराय सांगताय. वैकुंठासी आम्हा नको जाणो हरी, वास दे चरणाजवळी सर्व काळ. वैकुंठासी जाऊनी काय बा करावे, उगाच वैसावे म्हणून मायबाप, जोपर्यंत या मानव देहात आहात तोपर्यंत माझ्या भगवंताचं भजन करा, हे सांगणारे नामदेवराय शिंपी समाजामध्ये जन्माला आले. पण माझ्या पांडुरंगाचं दर्शन करण्या अगोदर पहिलं दर्शन चोखोबरायांचं चोख व्हावं आणि दुसरं दर्शन माझ्या नामदेवरायांचं भगवंताशी जोडून घ्यावं. हे 2 भक्तीचे चिरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. राजा, या सेवकाची फक्त एवढीच इच्छा आहे. काय इच्छा आहे? फक्त एकच इच्छा आहे, हाती
एक भाई एकचा दगड आहे आणि एवढा दगड राज तुम्ही उभ्या राहिलेल्या पायरीवर लावण्याची वरीची अनुमती द्या. संत हिरे. त्या लावण्याची अनुमती द्या. राजा आश्चर्यकारक पाहतायत. काय यात त्या पैरीकडे पाहिलं आणि मग हिरोजी म्हणतात राज ज्या वेळेस तुम्ही या रायगडावर याल त्या वेळेस या जगदीश्वराचं दर्शन घ्यायला याल ना तेव्हा माझ्या राजाच्या पायाची पायधूळ या सेवकाच्या मस्तकावर बसेल. जेव्हा शिवाजी राजांचा विचार घेतलेला शिवसेवक जेव्हा या जगदीश्वराच्या दर्शनाला येईल तेव्हा त्या सेवकाच्या पायाची पायधूळ या सेवकाच्या मस्तकावर बसेल. म्हणून त्या दगडीवर लिहिलेलं होतं सदैव सेवेची तत्पर हिरोजी इंदलकर. बस सेवेने एवढा मोठा बहुमान तिथं मिळतो. राजांना आश्चर्य वाटलं. हे पद पैसा प्रतिष्ठा मान सन्मान सगळं माझ्या स्वराज्याकरता समर्पित करणारा माझा सेवक काय मागतो तर फक्त आज्ञा मागतो एक दगड लावण्याची. पण ऐका राजांना आनंद झाला. राजे आतमध्ये गेले. सेवकांना सांगितलं आणा रे बहुमान. राजांनी त्याच हिरोजी इंदलकर करता स्वतःच्या हाताने त्या हिरोजी इंदलकरांच्या गळ्यामध्ये जो पुष्पहार घातला. ऐका बाबा सेवेने मिळालेला तिसरा हार म्हणजे माझ्या राजाने केलेला बहुमान आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर तुकोबरा म्हणतात आपल्या अंतकरणातली भक्ती ही करत असताना अंतकरणपूर्वक करा. आश्चर्य अंतकरणापासून केलेल्या भक्तीने मनामध्ये बदल होतो, कायेमध्ये बदल होतो, वाचेमध्ये बदल होतो. तुकोबरा म्हणतात कशाने होतो चित्त चैतन्य पडता मिठी दिसे हरिरूप अवघी सृष्टी. ज्याच्या हृदयात भगवंत सामावला त्याला इतर लोक ही देवाप्रमाणे भासतात, नवे जाणतात आणि त्याची वृत्तीच त्याप्रमाणे होते. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे काय सांगो तुका म्हणे सांगो काय तुका म्हणे सांगो काय सांगो पुनश्च एकदा आजच्या सेवेच्या द्वारा ग्रामस्थांच्या वतीने मिळालेले निमंत्रण स्वीकारून आजची सेवा संपन्न केली. प्रथम दिवशी सेवेच्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबांचा संदेश आहे. आपण जी भक्ती कराल ती अंतःकरणापासून करा. आमच्या मायबापांनी हाताला राहिलेला शेंदूर दुसऱ्या दगडाला लावला त्याचा सुद्धा देव झाला. एक दिवसाचा नाही 4 पिढ्याचा देव झाला. फक्त श्रद्धा हवी. ती श्रद्धा अंतःकरणामध्ये ठेवा. हे कीर्तन श्रवणाच्या द्वारा खूप मोठी भक्ती तुमच्या जीवनामध्ये घडते. ही भक्ती घडण्याकरता गावातील जी मंडळी दानशूर वृत्तीने दातृत्व भावनेने सेवा करतायत त्या सर्वांना खऱ्या अर्थानं धन्यवाद.
तुम्हा सर्व उपस्थितांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. माझ्या सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती, मी सर्व तरुण सहकाऱ्यांना विनंती, रोजच्या नित्यनेमाप्रमाणे आज पहिला दिवस आहे. रोजच्या नित्यप्रमाणे सगळ्यात मोठं काम तुमच्याकडे एवढंच आहे बा, आपण जे 2 तास ऐकता याचा सगळ्यात मोठा कळस म्हणजे ज्यावेळेस निवेदक सांगतील उठा आणि पंक्ती करा. काही ना पंक्ती काही मी पत्रावळ्या काढतात बघितल्या म्हणून म्हणतो पण हो. आणि मग नंतर बसा. तुम्ही जरी आता पंक्ती करून बसले तरी सुद्धा तुम्हाला कोणी वाढणार नाही जोपर्यंत यांचं मिटत नाही. म्हणून झाले सेवा तुकोबारांच्या चॅनल सभे करतो. आजचं सेवा सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे त्यांचे तानाजी भाऊ आहेत. खऱ्या अर्थाने यांच्या माध्यमातून ही सगळी सेवा आहे, परिवाराच्या वतीने सेवा आहे. या सेवेतून खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी आदर्श घ्यावा. कारण का देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे. एक दिवस देणाराच्या हातच घ्यावे ही वृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये राहावी. तन मन धनरूपी सेवा आपण सगळेजण सहभागी करत आहात. म्हणून एवढा मोठा सोहळा आज आपण या ठिकाणी अनुभवत आहोत. हा सोहळा या ठिकाणी चित्रफितीत व्हावा अशी इच्छा ज्यांची होती, आपल्या मावळच्या कन्या रुपालीताई नाणेकर यांची इच्छा होती की महाराज इथं कीर्तन व्हावं. मी विकास महाराजांना विचारलं बुवा जमतंय की नाही पहिलं सांगावं. ते म्हणले आज्ञा आहे, इच्छा आहे त्यांची, होऊ शकतं. म्हणून त्यांनी सुद्धा अत्यंत आनंदाने त्यांच्या युट्यूब चॅनलवर आजचे कीर्तन सर्च होईल. आपण सर्वांनी याचा आनंद घ्यावा. आपण सर्व मंडळी या ठिकाणी सहभागी होतात. तुम्हाला सर्वांविंद होतो. इथं ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी एकाचा नाव घेतल्यावर परत येत आनंद. सर्वांना साष्टांग परिपात करून माझ्या सेवेला पूर्ण वेळा विठ्ठल जय जय विठ्ठल जय भगवान की जय.